शुभ सकाळ सगळ्यांना. तर तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे. तर आपल्या व्हिडिओची सुरुवात ही सकाळपासूनच झालेली आहे. आता वाजलेले आहेत 8:30. माझे आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आपण नाश्त्याला काहीतरी बनवूयात. स्पेशल काही नाही, फक्त मॅगी बनवायची आहे आपल्याला, कारण की त्यानंतर ना असा एक पदार्थ बनवायचा आहे. तो हेवी आहे थोडासा, त्यामुळे मग हलकं फुलकंच आता नाश्त्यासाठी काहीतरी बनवायचं आहे. तर आता आपण मॅगी आणि चहा बनवूयात. आणि मिस्टर गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या कामाला. तर मी आणि राजवीरच आहे. राजवीरला सुट्टी आहे आज, कारण की पुण्यामध्ये 8 दिवस झाले लगातार पाऊस होता, पण या 2 दिवसामध्ये भरपूर पाऊस पडला होता. त्यामुळे काही ठिकाणी पूर देखील आला होता. आमच्या इथे सुद्धा आलं होतं पाणी, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल, क्लिप जोडेल. सो तुम्ही सुद्धा बघा की किती पाणी आलं होतं. आणि आमचा गॅरेज बाबरे पाण्यामध्येच म्हणजे ऑलमोस्ट गेलेच होता अर्ध. सो इथे बघा राजवीरचं काय चाललेलं आहे. सो त्याला मॅगी खायची आहे, तो वेट करत आहे. आणि सगळ्या स्कूलला सुट्टी दिलेली आहे 2 दिवस. सो राजीरच्या ही स्कूलला दिलेली आहे. तर बघा, राजीव ज्यांच्या मुलांच्या स्कूलला सुट्टी असतात ना, त्यांचे बघा हे असे घरामध्ये धिंगाणे सुरू असतात, शांत काही बसत नाहीत. आणि चला आता मॅगी बनव. मॅगी खाणार ना बाबू? येस या नो? येस. सो चला आता आपण मॅगी बनव. तर इथे आता मी चहा ठेवलेला आहे. तर पावसाने रात्रीपासून थोडी विश्रांती घेतली, त्यामुळे बरं वाटतंय. जरा ऊन पडलेलं आहे सकाळपासून, सो जरा छान वाटते. आता मस्त चहा वगैरे मी इथे ठेवलेला आहे. आणि मग पलीकडे मी मॅगी करून घेणार आहे. 2 मिनटात बोलणारी मॅगी म्हणतात की 2 मिनटात ही होती मॅगी, ते 5 ते 8 मिनटं घेते बनायला मोठ्या गॅसवरती. तरी ते आपली मॅगी तयार होती आहे. तोपर्यंत तुम्ही पूर कुठपर्यंत आला होता काल, म्हणजे पुराचं पाणी कुठपर्यंत गॅरेजमध्ये आलं होतं हे तुम्ही तोपर्यंत बघून घ्या. कारण की काल आमच्या इथे पाणी भरपूर हे झालं होतं, वाढलं होतं. अचानकच पाणी सोडल्यामुळे सांगितलेलं नव्हतं की रात्रीतनंच पाणी सोडलं होतं. सो त्याच्यामुळे बघा की किती नुकसान. आणि घरं देखील बघा तुम्ही पुढे बघाच. पावसाचं याड होतोय नदीचे वेगळे. नाही रात्र उशीर आहे ना, पाण्याला टाका नाही. या लवकर या, पाणी वाढलंय. गेली आरती गाडी
तर इथे मी आता थालीपीठ बनवायला सुरुवात केलेली आहे. मी थोडं लेट बनवणार होते, पण राजवीरला खूपच भूक लागली, म्हणलं त्याच्यापुरते 1-2 काढून द्यावे गरम गरम. सो बघा, हे गरम गरमच छान लागतात, थंड झाले की काहीच चव लागत नाही. तर इथे थोडं आपण पहिलं पाणी लावून घ्यायचं आणि मग तेल लावून घ्यायचं. त्याच्यामुळे ही एक ट्रिक आहे, ह्याच्यामुळे थालीपीठ खाली चिटकत अजिबात चिटकत नाही. तर आणि हलक्या हलक्या हाताने त्याला आपण प्रेस करायचं, एकदम हलक्या हलक्या हाताने. हे बघा मी किती हळूहळू करते. आणि जर चिटकत असेल थोडं थोडं तर तुम्ही तेल थोडं थोडं त्याच्यामध्ये लावायचं हाताला आणि मग हळूहळू प्रेस करायचं एकदम हलक्या हाताने. आणि साईडनीच प्रेस करायचं, म्हणजे ते मधीच जाड राहत नाही, सगळीकडनं व्यवस्थित ते थापलं जातं. तर तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीने तुम्ही हळूहळू हलक्या हाताने प्रेस करून ते थालीपीठ थापायचं आहे. तर आता इथे आपलं एक पहिलं थालीपीठ छान तयार झालेलं आहे. तवा देखील तापलेला आहे छानपैकी. तर मी आता तवा तापला की नाही ते बघणार आहे आणि ते सुद्धा बघणार आहे. थोडंसं तुम्ही पाणी सुद्धा टाकायचं आहे तव्यावरती, असं म्हणजे जेणेकरून थालीपीठ थोडंही खाली सुद्धा चिटकत नाही. ते तुम्हाला मी पुढे दिसेलच तुम्हाला. तर आपला तवा देखील तापलेला आहे. थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकायचं असं. आणि हे गेलेलं आहे आपलं पहिलं थालीपीठ. तर तुम्ही बघू शकता, थोडं देखील ते चिटकलेलं नाहीये कपड्याला पण. तर अशा प्रकारे छान सुंदर असं पहिलं थालीपीठ आपलं झालेलं आहे. आता हे बघा, खालून देखील थोडंसं तेल आणि पाणी टाकल्यामुळे खालून देखील ते चिटकत नाही. तर हे बघा किती छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर एकदम भारी. अशा पद्धतीने जर तुम्ही 2 ट्रिक ह्याच्यामध्ये फॉलो केल्या तर तुमचे थालीपीठ तुटणार पण नाहीत आणि चिटकणार देखील नाहीये टाकताना. हे दही सोबत खूप छान लागतात. मी तुम्हाला सांगितलंच ह्याच्या आधी, पण माझ्याकडे दही अवेलेबल नव्हतं, आता आणायचं होतं अजून दही. सो त्याला सॉस सोबतच दिलं मी. तर हे बघा, आता आपण चेक करूयात खालून भाजले की नाही. तर खरपूस असे छान भाजले देखील आहेत आणि बारीक गॅसवर भाजायचे आहेत आपल्याला. तर आता पहिलं आपलं झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवते. हे बघा किती छान असं चारी साईडने भाजल्यानं खरपूस दिसतं एकदम असं. आणि मी आता तुम्हाला दुसरं देखील टाकून दाखवते. हे बघा, ते सुद्धा चिटकलेलं नाहीये, तुमच्या समोरच आहे. आणि व्यवस्थित बघा मी त्याला सॉस आणि थालीपीठ दिलेलं आहे. आता त्याला रिन्यू विचारूया त्याला कसं वाटतंय. तर आता राजवीर सांगणार आहे टेस्ट करून आपल्याला कसं आहे. आवडलं तुला. सो आता हा एवढं फिनिश करेल. अजून एक आणू मी तुला. एकच बास. पूर्ण फिनिश करशील ना. ओके, बाय बाय कर. बाय. रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. आणि तुम्ही देखील असं छान पौष्टिक असं थालीपीठ घरच्या घरी ट्राय करा. ज्यांना नाही येत त्यांना मी छोट्या छोट्या ट्रिक्स सांगितल्याच आहेत की कशा करायच्या. काही जणींचे थालीपीठ चिटकतात कपड्याला तसेच. तर थोडंसं पाणी आणि थोडंसं त्याला तेल लावल्यानंतर ना हळूहळू हलक्या हाताने करायचं आहे. जोरात केल्यानंतर ना ते खाली चिटकतात. सो हळूहळू करायचं आहे. हळूहळू केल्यानंतर ना ते व्यवस्थित होतात एकदम हलक्या हाताने. मी तुम्हाला 2 करून दाखवलेले आहेत. सो तुम्हाला आजचा छोटासा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा. आणि धन्यवाद, वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला. आणि आपण असे न्यू व्हिडिओ ट्राय करणार आहेत रेसिपीचे वगैरे. तुम्हाला कुठल्या रेसिपीचे पाहिजे ते देखील सांगा. तर